सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अधिवेशनाचा आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे। तुम्ही ज्या पद्धतीने भाषण केली, जे मुद्दे मांडले ते सुद्धा बऱ्याच लोकांना आवडले, बरीच त्याची देखील चर्चा झाली। पण विरोधक कुठेतरी म्हणतायत की विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नच या अधिवेशनामध्ये झाला, विरोधी पक्ष नेता देता आला नाही, ही संस्कृती नाही आहे। नाही, विरोधी पक्ष नेता तर लोकसभेतही दिला नाही। शेवटी काही संकेत आहे, 10% ही तुम्ही जागा जिंकू शकत नाही, मग विरोधी पक्ष कसा? आपल्या देशामध्ये सुद्धा एखाद्या पक्षाची मान्यता ही त्याच्या किती निवडणुका ते घडवतात, किती राज्यात घडवतात, किती टक्केवारी मतं घेतात, यावर त्या पक्षाला मान्यता असते। विरोधी पक्ष नेता याचा एक संकेत आहे, 10% जागा जिंकल्या पाहिजे। लोकसभेत जेव्हा आम्ही 2 जागा जिंकल्या तर आम्हाला थोडी काही विरोधी पक्ष नेता दिला, मताच्या दृष्टीने आम्ही जास्त होतो। भास्कर जाधव म्हणतात की उपाध्यक्ष दिला विधानसभेचा, पण उपाध्यक्ष होऊ शकतो पण विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही। मी जनतेच्या मनातला विरोधी पक्ष नेता आहे असं म्हणतात ते। नाही, पण ठीक आहे ना, जनतेच्या मनातील विरोधी पक्ष नेता हे पद त्यांनी स्वीकारलं, मग आता तर अडचणच नाही आहे, मग या पदाची आवश्यकता काय? नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। जे काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले, विरोधक वारंवार आरोप करतायत, लाडक्या बहिणींची फसवणूक केली, कामराचा मुद्दा त्या ठिकाणी काढला, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावानं राजकारण केलं, कबरीचा मुद्दा त्या ठिकाणी काढला आणि भेदभाव केला या सरकारने, कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आणि शेतकऱ्यांचे, गोरगरीब जनतेचे कुठलेच प्रश्न मार्गी लागले नाही। याला उत्तर कसं देणार? हे खरं आहे? नाही, खरं तर विरोधी पक्षच पूर्णपणे नापास झाला, ते गुंतत गेले। कामराच्या मुद्द्यात गुंतण्याची काय आवश्यकता होती? कामरानी एक टीका केली, याच्या अगोदर एक आमची महाराष्ट्र भगिनी केतकी चितळे यांनी अशाच पद्धतीने नाव न टाकता, ते जे म्हणताय ना आम्ही काय नाव टाकलं का, आम्ही तर टोपी ठेवली, तुम्ही का डोकं टाकलं, तर तेव्हा काय झालं होतं? तुम्ही का डोकं टाकलं? आदरणीय शरद पवार साहेबांवर ती कविता आहे असं समजून तुम्ही 1 महिनाभर जेलमध्ये टाकलं, तर आता कामराला अजूनही जेलमध्ये नाही टाकलं, खरं तर सरकारने टाकलं पाहिजे, समान असले पाहिजे। आपण एकीकडे संविधानाचा उदो करतो आणि त्याच्यामध्ये म्हणतो समान संधी, तर जी केतकीताई चितळेंना संधी आहे तीच संधी मग कामराला असली पाहिजे, तिथं काय अडचण आहे? पण विरोधी पक्ष मग तिथं मात्र स्वातंत्र्याच्या गप्पा करतात, चांगलं नाही, हे दुतोंडी हिपोक्रसी आहे। यातूनच आत्ता ते 20, 16 आणि मग ते 10, हे जे 20, 16, 10 आहे ना, कमी होतील, अजून कमी होतील। पुढच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता असेल असं तुम्हाला वाटतं की विरोधी पक्ष नेताच नसेल पुढील 5 वर्षासाठी, असं काहीसं चित्र तुम्हाला दिसतंय? नाही, मला ती माहिती नाही, कारण ते आदरणीय अध्यक्षांचा अधिकार आहे, पण विरोधी पक्ष नेता होण्यासाठी 10% जागा जिंकल्या पाहिजे हा संकेत आहे। आता यामध्ये जो काही निर्णय करायचा आहे तो अध्यक्षांनी करायचा। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेता देण्यात आला, त्याच धर्तीवर मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल सुद्धा शिवसेनेचे नेते। कुठे दिला होता विरोधी पक्ष नेता? दिलाच नव्हता। आता 99 आहे त्यांचे, याच्या अगोदर विरोधी पक्ष नेता देण्यात आला नव्हता। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा विषय असा पण आहे की ज्या पद्धतीनं सरकार आपले मुद्दे मांडते, आता मोदीजी की सौगात म्हणून ईदला किट्ससुद्धा वाटले जात आहेत, बरेचसे आरोप भाजपवर केले जात आहेत की केवळ हिंदुत्वाचाच पुरस्कार करतात, इतर धर्माचा द्वेष करतात, तर याला सडेतोड उत्तर म्हणावं? नाही, मला त्याच्याबद्दलची फारशी माहिती नाही, पण दिल्या जात असेल तर आता तुमचं काय पोट दुखत आहे? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता आमच्याकडे वोट बँक राहणार नाही, ही भीती आहे, अशी भीती असण्याची शक्यता आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडली आहे आणि त्यासोबतच जर मोदी सौगात किट वाटत असतील तर मग विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, असा सवाल सुद्धा सुधीर मुनगंटीवार उपस्थित करतात। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।